सध्या द्राक्ष बागांचं हार्वेस्टिंग देखील सुरू आहे आणि या द्राक्ष बागातून मनुका बेदाणा देखील तयार केला जात आहेत. आपल्यासोबत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. काय सांगाल, सध्या द्राक्षांचे हार्वेस्टिंग चालू आहे. गेल्या वेळेस भाव पडले होते, आता कसे भाव आहेत, कसं बघताय द्राक्षी बागेकडे? यावर्षी पण तीच परिस्थिती आहे, वाढण्याचं काय संकेत दिसत नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतूनात हाल होत आहे. रात्रंदिवस कष्ट करावं लागतं, त्या मानानं रेट मिळत नाहीत. ही जे हार्वेस्टिंग चालू आहे ती किती दिवस चालू आहे? एक 3 आठवडे लागते साधारण बेदाणा तयार व्हायला. हां, आता गेल्या वेळेस भाव पडले होते, आता साधारण किती भाव आहे? 110 रुपयेच्या आसपास आहे सध्या. त्यात काय परतळ लागत नाही. सगळं डिपिंग ऑइल, बॉक्स, नेटिंग सगळंच महाग झालं आहे. रोजगार महाग झाला आहे, त्याच्यामुळं पडतळ खाण्यासारखं काहीच नाही. शेतकरी बरेच हाल चालू आहे सध्या. आता ही द्राक्ष बाग लावल्यानंतर याच्यावर काय फवारण्या घेतल्या होत्या, किती खर्च आला होता अंदाजे? एकरी 30-35 हजार रुपये खर्च येते फक्त औषधांचा. हां, बेदाणा तयार होस तर एकरी 2.5 ते 2.5-3 लाख रुपये जाते ते एकरी. हां, ही जी बेदाणा तयार होते 2.5-3 आठवड्यात, तो कुठे विकला जातो, त्याचे भाव कसे असतात? पंढरपूरला, तासगाव, सांगली 110-120च्या आसपास चालू सध्या नवीन मालाचे बाजार आहेत ते. हां, ही जी आपण द्राक्ष लावली बेदाण्याची, ते कुठली आहे? क्लोन 2. हां, हे जे द्राक्ष आहे क्लोन 2 आणि माणिक चमन पण यामध्ये आहे. आपण बेदाणाच का बनवला, माणिक चमनसुद्धा लावू शकतो का? आपण पहिल्यापासून ह्या व्हरायटीकडे आपल्याला त्यातलं एवढं प्रॅक्टिकली अनुभव नाही माणिक चमनचा, म्हणजे जरा बरं पडतं आहे. सगळ्यापेक्षा खर्च कमी आहे जरा. माणिक चमनचा पाऊस बिऊस आला तर क्रॅक जायला बघतं आहे जरा. त्याच्यामुळे ह्याला थोडा गारपीट वगैरे पाऊस तरी आला, थोडा बिगर गारपीट तरी काय वाटत नाही. आणि माणिक चमनला थोडं क्रॅक जाण्याचे संकेत असते. हां, त्याच्यामुळं आपण क्लोन 2 लावतो. हार्वेस्टिंग करण्यासाठी किती खर्च होते, किती लोक आहेत सध्या आपल्याकडे काम करणारे? तसं तर लोक 30-35 असतील हार्वेस्टिंगला. हां, त्यांना हजेरी किती आहे? हाजरीचं सांगायला म्हणजे लाज वाटायला लागली आम्हाला. तेवढी पळतळ राही ना आम्हाला. खरं म्हटलं तर 600 रुपये हजेरी म्हणतात लेबर, आणि बेदाणा 100 रुपयेवर आहे. बाई 400 रुपये म्हणते. कसं करायचं शेतकऱ्यांना सांगा बरं? हां, हे शेड उभा केलं बेदाण्याचं, त्याला किती खर्च आला असा अंदाजे एका शेडला 3.5-4 लाख रुपये खर्च येतो या. हां, आता हे किती वर्षापासून आपण द्राक्ष लागवड करताय? आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष झालं चालू आहे. गेल्या वर्षी पण भाव पडले होते, अक्षरशः लोकांनी ती शेतात किंवा द्राक्ष बागेत टाकून दिली होती भाव नसल्यामुळं. मग परत तुम्ही माणिकच्या हे क्लोन 2 ही द्राक्ष लावली आणि त्याचा बेदाणा करत आहात, परत भाव पडलेले आहेत. मग परत भाव पडत असताना या द्राक्ष बागेकडे का वळलात? पर्याय नाही दुसरा शेतकऱ्यांना. काय करायचं मग दुसरं? तरकारी जर बाजार आज उठलं तर उद्या पडते ते, त्याचं काय खरं नाही. त्यामुळे ही जरा केल्यासारखं सोडून द्यायला तर येणार नाही. दुसरं पर्यायच नाही आपल्याकडे शेतीशिवाय. सर्व्हिस तर नाही. शिक्षण करून आज 10-5 हजारावर पुण्यात पोरं काम करते ती, पुन्हा माघारी येते ती. त्यामुळे ही पर्याय निवडला आम्ही. आता सातत्यानं हमी भाव कुठल्याच जे काय शेतीमाल आहे त्याला मिळत नाहीत. कांद्याचं आता जे काय त्याने निर्यात शुल्क आकारलं होतं ती बंदी पण उठवलेली आहे. मग आता द्राक्षेला पण हमी भाव मिळत नाही. सरकारला काय आव्हान कराल? सरकारकडं हमी भाव द्यायला पाहिजे द्राक्षाला. तर बेदाण्यालाही हमी भाव द्यायला पाहिजे सरकारनं. आता पंढरपूरमध्ये आपण हे बेदाणा विकता, कोल्ड स्टोरेजला ठेवतात, तिथं कुठले व्यापार येतात? सांगली, तासगाव, पंढरपूरचे बी असतात त्यात. हां, स्थानिक मार्केटला विकता का इथं? नाही मार्केटला. हां, पंढरपूर स्थानिकच मार्केट. सोलापूरच्या मार्केटला, पुण्याला? सोलापूरला नाही कधी, आणि पुण्यात बी नाही. पंढरपूरलाच मोठं मार्केट आहे. पंढरपूरला आणि सांगली, तासगाव. तिथला किती खर्च येते, जाणे येणे, स्टोरेज भाडं? तरी अंदाजे 900 रुपये टन आहे प्रति टन महिन्यासाठी, प्लस 18% GST. मग 110 रुपयानं कसं परतळ लागायचं? एक नंबरचा माल 110 रुपयानं. सरासरी 120 रुपये सुद्धा लागत नाही, असं परिस्थिती चालू आहे.
आपण जर पाहिलं तर या गेल्या वर्षी पण द्राक्ष बागायतदार अडचणीत आला होता. त्या द्राक्षांना काहीच भाव नव्हता म्हणून या द्राक्ष बागायतदारांनी अक्षरशः द्राक्ष ही शेतात टाकून दिली होती. सध्याही द्राक्षेला आणि या बेदाण्याला काय भाव मिळत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर नामुष्की ओढवली असल्याचं दिसतंय. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.